बढ़ती महंगाई के विरोध में कांग्रेस द्वारा राज्य भर में आंदोलन किया जा रहा है। इसी कड़ी में भिवंडी के कांग्रेस पदाधिकारियों ने ठाणे जिला ग्रामीण के सर चीट अनीस पंकज गायकवाड़ के नेतृत्व में शिलार से प्रांत कार्यालय तक जनाक्रोश मोर्चा निकाला और केंद्र की मोदी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए विरोध प्रदर्शन किया। मोर्चे के बाद कांग्रेस की ओर से प्रांत कार्यालय के माध्यम से राष्ट्रपति के नाम ज्ञापन सौंपा गया। ज्ञापन में पेट्रोल, डीजल और एलपीजी की गैस की बढ़ती कीमतों को कम करने, खाद्य सुरक्षा, पदार्थों की महंगाई पर नियंत्रण लगाने और विभिन्न सामग्रियों पर लगाए गए 35% वैट को घटाकर 5% करने तथा घरेलू गैस पर लगाए गए 22% वैट को कम करने सहित कई मांगे रखी गई। आज देशातील महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस महागाईने त्रस्त झालेला आहे। आज पेट्रोल डिझेलचे भाव जे गगनाला भिडलेले आहेत, कारण की 35% व्याट जर गरीब कष्टकरी समाजावरती लावला जाईल तर त्याच्यामुळे त्याचे तो जो हवालदिल झालेला आहे, अन्नधान्याचा भाव वाढलेला आहे। आज आपली जी गॅस, जी घरातील गॅस तिच्यावरती 22% व्याट लावलेला आहे। तर या व्याट कुठेतरी काढून सर्वसामान्य माणसाला कुठेतरी दिलासा देण्यासाठी सरकार असते, पण ही जुलमी सरकार आज कुठेतरी ज्या पद्धतीने परकीय आक्रमण करतात आणि देशाला लुटतात, अशा पद्धतीचे आक्रमण जणू काही बीजेपीने सरकार आल्यापासून लोकांवरती केलेलं आहे। तर आमची मागणी आहे की तुम्ही हा व्याट कमी करून जर तुम्ही देशाची सरकार म्हणून काम करत असतील आणि देशाच्या नागरिकांना दिलासा द्यायचा असेल तर 5% व्याट करा, जेणेकरून सर्व अन्नधान्याच्या किमती आणि आपल्याला दैनंदिन वापरात येणारं इंधन याचा दर कुठेतरी कमी होईल। अन्यथा जनता कुठेतरी आपल्या महागाईशी लढता लढता शहीद होईल, आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून काँग्रेस पक्षातर्फे ठाणे जिल्ह्याचा आमचा काँग्रेस पक्ष, आमचे भिवंडी शहरातील अध्यक्ष, आमचे तालुक्याचे अध्यक्ष, आम्ही सर्वांनी मिळून मागणी केलेली आहे की आमच्या येथील ठाणे जिल्हा असू दे किंवा महाराष्ट्र असू दे, राष्ट्रपतींना आम्ही निवेदन दिले की या सर्व महागाईपासून आम्हाला मुक्तता द्या आणि आमचा गरीब कष्टकरी समाज कुठेतरी जगला पाहिजे, हीच मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे केलेली आहे।